हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पीतांबर हे पाहिले श्रीमुख आवडीने पाहिले श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर हे आवडे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप महात्मा लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल रेवा तुहा विठ्ठल रेवा तुहा विठ्ठल भरेवा तुहा माधव भरेवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल भरेवा तुहा विठ्ठल भरेवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरेवा तुहा माधव बरेवा बरेवा तुहा विठ्ठल भरेवा तुहा विठ्ठल भरेवा सर्व चुकाचे आदर सर्व चुकाचे आदर सर्व सुखाचे आगर 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 हे सर्व सुखाचे आगर बापा कुमारे देवा
तुहा विठ्ठल बरेवा तुहा माधव बरेवा हरी जय राम जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम चलो हाटी करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणे हाची करावा विचार चलो क्षणाची करावा विचार रामया पार भव रावया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लौकिक व्यवहार लोका म्हणे यह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लौकिक व्यवहार लोका म्हणे यह लौकिक व्यवहार नका डोळे धुळे भरून राहू नका डोळे धुर भरून राहू नका डोळे धुर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान पार कुमारी जय कुमार कुमारी पार कुमारी गोपाल कुमार पार कुमारी विठोबार कुमार पार कुमारी जय जय विठोबार पार कुमारी विठोबार कुमारी गोपाल कुमार पार कुमारी गोपाल कुमार पार कुमारी गोपाल कुमार
नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य घटे काळ सावधान आयुष्य घटे काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य घटे विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शिरोमणी भारती बाबा महाराज की जय चला विठ्ठल 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 चला विठ्ठल 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 चणाटी करावा विचार करावया फार बहुशिंगो नाशिवंत घे जाणार सकळ अभिषेक हतो काळ सावधान संत समागमे धरावी आवडे करावे टाटडे परमार्थांची नाशिवंत घे जाणार सकळ अभिषेक हतो काळ सावधान तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार नभा डोळे दूर बघणे राहू नाशिवंत घे जाणार सकळ अभिषेक तो काळ सावधान विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या चिंतनाकरता असणारा विषय जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला ह्या अभंगातून उपदेश करतात. कारण का आजचा असणारा आपल्या पारायणामधला हा तिसरा दिवस आहे. बरोबर आहे का? वाट पायवा भेटीच्या वड कृपाळू तातडी उठावेळ जगाच्या मालकांची आपण वाट पाहतो त्याच्याकरता विचार केला पाहिजे बरं का. नाही का? सप्ताह म्हणजे कशासाठी करायचा आहे? काहीतरी आपल्या ध्यामध्ये बदल व्हावा म्हणून विचार करायचा आहे बरं का. नाही का? होये होये वार करी पाहे पाहे पंढरी. नाही का? वारकरी होणं, भजन करणं, कीर्तन करणं, नामस्मरण करणं याच्यासाठी आपण जन्म घेतला, याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. चणो चणाटी करावा विचार करावया फार बहुशिंगो. नाही का? याच्यातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर विचार केला पाहिजे. अनेक मार्गाने आपण तरुण जातो, जात नाही असं नाही, नाही का? पण याच्यातून तरुण जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जन्माला येण्याकरता आलो पण कशामधून आपण बाजूला जायचं हेच आपण विचार केला. म्हणून महाराज म्हणतात बुवा चणो चणाटी करावा विचार करावया फार बहुशिंगो. नाही का? बहुशिंगो सांगितले तो कुब्बर आहे.
मग आपल्याला नाशिवंत घे जाणार हे सकाळ आहे. मग आपल्याला नाशिवंत घ्यायला आपण जपलं पाहिजे कसं, देवाचं चिंतन केलं पाहिजे कसं करता. अरे बाबा ह्या नाशक्या ढालचा उद्धार होण्याकरता विचार केला पाहिजे नाही का. जोपर्यंत हे नाशिवंत हे जाणार आहे ह्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे. अरे हे पवित्र कशाने होईल तर देवाच्या जगाच्या मालकांच्या नामाच्या उच्चारण मग आपले हे घे पवित्र होणार आहे. मग पवित्र होण्याकरता आमचे मोठे महाराज सांगायचे बाबा करिता देवाचे घराने संत जन देव सारावे पडते आणि संत पूजावे. आमचे कन्याकर मोठे महाराज सांगायचे बाबा अरे आपण जन्माला आल्यासारखं संत सेवा का हे महाराज सांगायचे. कोणाची सेवा करावी अरे संतांची. संतांची सेवा केली की जगाच्या मालकाला आवडते म्हणायचे महाराज नाही का. जगाच्या मालकाकडे आपण आयुष्यभर गेलो आणि संतांची संगत नाही केलो तर त्याचा उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणतात सत्यगुरु राया कृपा माझी केली आणि परिणामी घडली सेवा काय. जगाचे तुकोबर आहे म्हणतात देवा तुमची सेवा घरी आहे. पण आपण 7 दिवस राहून सेवा केली अरे फार सेवा केली हो दम नव्हता. काय राहिलं नाही बेजारी झाली. अरे कसं करता कुणाकरता बेजारी झाली. जगाच्या मालकाकरता बेजारी झाली आपल्या स्वतःकरताच बेजारी झाली. म्हणून तो कोबरा सांगतो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
करुणा करा दयाळा करुणा करा या दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा लुगडा लादलो हो पावन झालो चराचर हे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हे करुणा करा दयाळा तुम्हाला हो पावन झालो चराचर एम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हे पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हे तुमचा अनुग्रह लादलो है ना पंगंगा हे एक नमस्कार जरा माऊली आहे एक नमस्कार जरा शरण शरणागु म्हणता तुम्हालो रामगीता काय भक्ती ज्याचा वाटा मज गाव सोबता हनुमंतराला एक नमस्कार झाला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिकटे माग्यावाला एक नमस्कार झाला नाही का अनेक कोणची देव असली त्यांच्याशिवाय नमन जगाची आई असणारी जगाची माता असणारी जगदंबाला एक नमस्कार महाराज नाही का टाळकरी असलेली पकवाजी असलेली गायक असलेली यांच्या सहित नमस्कार घाणेगाव असेल चिंचुली असेल मसला असेल नाही का भातुंबरी असेल यांना सुद्धा हजार दंगवते मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हे मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हॅलो. पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्याच्या पायावरण्याचे मस्तक झाले हरिभक्त पारायण असणारे आघारीने आपले जीवाचे जीवलग असणारे आमचे प्रकाश महाराज गवळे याने सुद्धा माझ्यासारख्या शेवेला उभा टाकावं एवढा अधिकार माझा नाही पण त्यांनी सुद्धा येऊन या ठिकाणी सन्मान करणं भाग्यात लागते बरं का महाराज उगा कोणाला बी भाग्य मिळत नाही महाराज असणारे काय हॅलो. जसं वशिक आपल्या असणाऱ्या जिवाळा प्रेम असणारा माझे असणारे जे परचेची न परचेची पहिली माझी इट्टी जाते आहे बरं का हां कवा इट्टी जाते व्हायला नाही पहिली वेळा आहे आता फक्त इट्टी जाते आहे माझी कारण इथला संपर्कच नाही ज्या ठिकाणी आमचे असणारे आघारी नाही बँकेचे साहेब असणारे आमचे सप्ताळ साहेबांचीच तेवढा परिचय होता त्यांच्यानंतर आमचे असणारे वाघ साहेबांचा परिचय झाला पुन्हा जे असणारे पुन्हा चौकदारांची ओळख झाली तिथून असणारे पुन्हा बाकीची ओळख होत गेले त्याचा विषय नाही मग ओळख राहणं महत्त्वाचं आहे का जाणीव राहणं महत्त्वाचं आहे ओळख महत्त्वाचं आहे का जाणीव होय नेणते जाणते त्या महाराज म्हणतात नेणते व्हा जाणते होऊ नये नेणते व्हावं नेणते म्हणजे लहानपणे मागावं तुकोबा काय म्हणतात लहानपणे गे गा गेवा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्नथोर
त्याला अंकुशाचा महाराज म्हणते लहानपण घे पण मोठे पण नको आहे. तसे आमचे मारुती महाराज म्हणायचे बाबा लहानपण राहावं लहान होऊन वागावं आमचे मारुती महाराज सांगायचे. पण मोठे पण मारुती महाराजांची आमची अवस्था कशी राहायची सगळे कपडे त्यांचे बोक्याने काळी भोर व्हायची हो. पण आताच्या आमच्या काळात महाराज प्रकाश महाराजांना विचार अंगावर फुलाचा हार घातला तर त्याचा सुद्धा डाग आपल्या अंगावर पडू नये. खरं आहे का खोटा त्याचा सुद्धा परिचय होऊ नये आद्य असा राहावा हार सुद्धा म्हणजे त्याचा सुद्धा कपडे आपल्या घाण लागू नये. गुण दोषियाचे न विचारू काय महाराज म्हणतात गुण दोष जोपर्यंत आपल्यातल्या घालू येत नाही तुम्ही पारमार्थ करतो हे बरोबर आहे. पण पुन्हा महाराज सांगता की बाबा एखादा तरी गुण दोष येतो अंगा. महाराज म्हणतात एखादा गुण संत संगती न करावा वास एखादा गुण दोष येतो अंगा. नाही का महाराज म्हणतात संतांची संगत करीत असताना एखादा गुणदोष आपल्याकडे जर येत असला तर त्याच्याहून काही नडले का म्हणणार एखादा. पण आमचे बरोबर आहे तुकोबर आहे नात्र आहे किती जरी गुणदोष असला तरी नामस्मरण नाही सोडले त्यांनी महाराज. पण आपल्यासारख्या आताच्या काळात एखादा गुण तुझं भजन तुझा सप्ताह तुझं कीर्तन राहुरी तिकडं म्हणणार असला गुणदोष आपले राहून व्हायला काय उशीर आहे हंकार यायला काय उशीर आहे महाराज. पण महाराज म्हणतात गुणदोषी याचे न विचारू काय काय विचारलं पाहिजे. मग तुकोबर आहे तुमच्या आमच्याकरता विचारलं काय तुकोबर आहे चणो चणाते करावा विचार करावया फार बहुशिंगो. नाही का याच्यातून जर तरुण जायचं असेल तर आमचे मारुती महाराज तरुण गेले तेरेचे गुरुबा काका तरुण गेले. नाही का आपल्या चालू माहितीमधले ताजं उदाहरण घ्या. नाही का उत्तरेश्वर माऊली पिंपरीकर नाही का याच्यातून तरुण तो देव झाले. आपल्याला देव होण्यासाठी काय केलं पाहिजे संन्यास घेतला पाहिजे का संन्यास याची गरज नाही फक्त नामाचं चिंतन करावं याचसाठी केला होता शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता जहाज शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटीचा दिस गोड व्हावा केला होता जहाजा शेवटीचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज म्हणतात हा शेवटचा दिवस आपल्याला गोड करायचा आहे. मग कोणचा दिवस आहे कोणचा शेवट आहे आपला कशाचा शेवट आहे. एक एक म्हणतात सप्ताह संपला आपण संपेल पण सप्ताह संपत नसते हे लक्षात घ्या. नाही का अखंड हरिनाम सप्ताह आपण म्हणू शकतो नाही का अखंड हरिनाम पारायण म्हणू शकतो आपण. पण पारायण त्याचं नाव आपण सप्ताह म्हणतो. मग हप्ता कवा नाही का सगळं जागेवर हप्ता आहे बघा त्या टायमाला कवा हाक मारते की कवा नारळ प्रसाद देते की कवा वाटलं होते की सगळे नगर आपली काळ्या जागेवर तिकडे लागते का नाही. पण ज्यावेळेस एखादी मुलगी सण पंचमीचा यावा आणि तिच्या वडिलांची एखादी मुलगी वाट पाहते बरं का माहेरला निघण्या पाहिजे नाही का. ज्या वेळेला आज येते कवड्या येते की आज येते कवड्या येते की ते मुलगी सारखं तिकडं वाट पाहते बरं का. ज्यावेळेस वाट पाहते ज्या वेळेला त्यांचा वडील असो भाऊ असो एखादी मुलगी माहेरला निघाल्यानंतर कशी जाते हो घरात सासूबाई म्हणते जा 2 दिवस राहून पडतो मग ये बरं का. माझा ऐक बघ नाही केलेस तर माझं खरं नाही सासूबाईंचा दबाव बरोबर. पण मर्यादा ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये अधिकार आहे जिथे जाणीव आहे आलं का लक्षात जिथं मर्यादा नाही जिथं जाणीव नाही महाराज म्हणतात तिथं अधिकारच नाही कसला. मग आमच्या तुकोबरायांचा अधिकार कोणचा होता कसं करता अधिकार होता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाराज म्हणतात तो नरोबर आहे विष्णूचा अवतार घेऊन हात नरोबर आहे महाविष्णूचा अवतार घेतला. तुकोबारीने जगाच्या कल्याणाकरता हा तुकोबारीला अवतार घ्यावा जगाच्या कल्याणा संतांच्या येभूते
नाही का अष्टविधी परोपकारी जगाच्या कल्याणाकरिता तुकोबराया यावं लागेल. मग आपण कोणाच्या कल्याणासाठी आलो? आता मुलं आपल्याकडे येऊ. आपण जे आलो ना जन्माला कशा करता आलो? होय कशा करता आलो आपण? महाराज एखाद्याला विचार का हो रात्री शेवेला आम्ही फोन केलो ये नाही आले नाही. नाही महाराज नाही काम मागं हो. काम कोग लोभ. महाराज म्हणतात काम आहे लोभ आहे या ठिकाणी. मग लोभ कोण कराय? संताकर लोभ नाही संसाराकर लोभ आहे तुम्हाला म्हणणं. हां संसाराकर लोभ आहे म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी हां हरिप्राप्तीशी उपाय. महाराज म्हणतात उपाय जर हरे हरे हे घेत नाही आणि संसार हे घेत नाही या ठिकाणी. बघा तुम्ही आमच्या साहेबांनी अनुभव विचारा. एखाद्यांचा जरी फोन आले अरे 5 मिनिटात त्या ठिकाणी ड्युटीवर असलं हजर व्हावं लागतं नाही विचारा. हाय गाई जमते का? तसं संतांचं काम आहे. संतांचं कार्य संतांनी करावं लागत का दुसऱ्याने करावं लागत? लटका व्यवहार लटका हा प्रपंच. महाराज म्हणतात लटका व्यवहार आहे लटका प्रपंच. लटक्या पुरतं परमार्थ चालत नाही महाराज. भूमीच्या देठापासून परमार्थ करावं त्याच्यापाशी देव येतो. म्हणून महाराज म्हणतात जो पंढरनाथ दास आहे ना आपल्या घरी काय न जगते सायास जावे वनांतर सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. न लगतीचा यास जावे वलांतरा. 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 लगतीचा यास जावे वनांतरा. लगतीचा यास जावे वनांतरा. लगतीचा यास जावे वनांतरा. लगतीचा यास जावे वनांतरा. सुख येतो घरा नारायण नारायण. 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 न लगतीचा यास जावे वलांतरा. 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 लगतीचा यास जावे वनांतरा. लगतीचा यास जावे वनांतरा. लगतीचा यास जावे वनांतरा. लगतीचा यास जावे वनांतरा. देव आपल्या घरामध्ये येताना आपण काय केलं पाहिजे? न लगते सास जावे वनांतर सुखी तो घरात नाराय. देव सुखासुखी आपल्या घरात येत असताना बाहेर वावरायची गरजच नाही महाराज. काय केलं पाहिजे? कुठे जायची गरज आहे? देव आपल्या घरी आहे. कुठं आहे म्हणल्यानंतर एखादा प्रश्न विचारतो मग कुठं आहे? जो आई वडिलांची आपण सेवा करतो ना मग देव तिथे येतो या ठिकाणी. जोपर्यंत आपण आई वडिलांना ओळखत नाही आई वडिलांची सेवा जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत देव हे कळत नाही आणि स्वतःचे आई वडील हे कळत नाहीत महाराज नाही का. एखाद्याला लहानाचं मोठं करावं भरपूर शिक्षण द्यावं आणि ज्या ठिकाणी शिक्षण दिल्याबरोबर ज्या ठिकाणी तो मुलगा ज्या ठिकाणी ड्युटीवर जावा आणि ड्युटीवर गेल्यानंतर बरेच दिवस जावं वडील इकडे वाट पाहतात आई वाट पाहतात माझा मुलगा येत नाही ना. अहो कोणीतरी सोडा आमच्या साहेबांना विचारतात अहो आमचा मुलगा कुठे दिसलं का? साहेब म्हणतात ज्या ठिकाणी तिथे ड्युटीवर असताना मी पाहिले पण पुन्हा भेट नाही आमची. पण ज्या वेळेला तिथल्या पट्टातील जाऊ वडील ज्या वेळेस दोन्ही डोळ्यांना डोळे झाले होते कुठे जाता येत नव्हते वडिलांना आणि जाता येत असल्यामुळं आई असणारी तो काटे टेकवेत ज्या ठिकाणी मुलापोस्टवर गेले आणि
गेट असं बंगल्या बांधल्या का मुलाने, लग्न आई वडिलांच्या परस्पर करून घेतल्या का, आणि घरात जाऊन उभारले. कोण आहे तुम्ही? सुनबाईने विचारले. मी त्यांची आय, मुलांची आय, तुमच्या पतीची मी आई आहे. म्हणल्यामुळे जाय ठिकाणी जेव्हा मालक घरी येतील ना, जेव्हा तो माझी आई आहे म्हणतील ना, तेव्हा तुम्ही आत या, तेव्हा येऊ नका, बाहेर बसा. असणारी आजीबाई बाहेर बसले. दिवस मावळालाय, ठेवून मुलगा घरात आलाय, गेट उघडून मगे गेलाय. पत्नी विचारतात, बाहेर असणारी तुमची आई आहे ना? कोण नाही म्हणलो तो, आई नाही, वडील नाही, कोण सुद्धा नाही म्हणलो तो. मग तुमची आई आहे ना त्या ठिकाणी? माझी आई. बाहेर येऊन बघतात, माझी आई नव, शेजारची आहे म्हणून सांगितलं. विषय तिने सांगावं काय? जो माझी आई नाही, तो शेजारची आहे. सख्या आई का तो शेजारची म्हणजे. पण आई ज्या वेळेस बाबा निघाली आणि एवढ्या एवढ्या गतुड्यात असणार त्याला उडदांचे पापड मुलांना आवडत होते, उडदांच्या पापडाची आठवण करून दिली. बाबा तुला उडद्याचा पापड आवडत होता ना, हे पापड खा, सुखी राहा बाबा. आईला इकडून कसं जरी कतुर असेल, आईचा आशीर्वाद काय होता? सुखी राहा बाबा. ज्या ठिकाणी तसं संतांचा आशीर्वाद कसा जरी असेला तर सुखी राहा. म्हणून आमचे मूर्ती बाबा सांगायचे, बाबा कुठेही राहा पण नीट राहा. आमच्या महाराजांचं सांगणं कसं होतं? म्हणून सुखी राहा. मग देव आपल्या घरामध्ये येत असताना देवाचा सायास करणं, देव सारावे पडते आणि संत पूजा करते. देवपूजा करीत असताना एखादा भिक्षक आपल्या द्वारामध्ये जर आले असलं तर त्याची पाद्यपूजा करावी. कुण्या रूपानं देव आपल्या घरी येईल हे कळत नाही. म्हणून कळण्याकरता अनुभव सांगतात, चलो चलो ते करावा विचार, करावया फार बहुशिंग, नाशिवंत घे सांगार सकळ, अभिषेक तो काळ सावधान. एक एक दिवस आपल्या आयुष्यामधला काळ खायला. पण आमचा आज वाढदिवस आहे हो. आपण काय करायला सुरुवात केली? वाढदिवस. दिवस कमी होतो का वाढतो मला हीच गणित कळत नाही. बघा तुम्ही काय वाढदिवसाचं म्हटले म्हणता, काय सांगायची गरज नाही. मला कसं आहे? अरे तुझा आज वाढदिवस आहे का आणल्याच गे केक बेक आणला कापला. मग आता काय वेळ आहे की भरपूर? चल ढाब्यावर. ढाब्यावर गेलं तर गुन्ह्यानं कुठे असतील तिथं. त्याच्या खिशातली 10,000 रुपये पार व्हायचे पर्यंत मित्र हे असल्या मित्र असते. 10,000 रुपये पार करावी तेव्हा मित्र आहे. मला सांगा, संतांची संगत करण्यासाठी किती हजार पार करावी लागेल? होय हे बळे महाराज, किती हजार पार करावी? अहो महाराज सांगतात, न लगते साय असं जावे म्हणांतर आणि सुखी येतो घरा नाराय. संताला लागते काय? भाव लागतो भाव. भावीने देव नकळ संदेव आणि गुरुविना भाव कैसा कळे. महाराज म्हणतात, मग संतांची संगत करण्याकरता तो को बरा तुम्हा मग सांगता गो, सांगतो तुम्हाशी बाजार नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून महाराज म्हणतात, बाबा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठलाशी. नाही का? तुकोबरे सांगतात, जगाला सांगितलं तुकोबरे, बाबा जगाच्या मालकांना भजा. नाही का? आता ही महिना कोणचा आहे? चैत्र. समजा आपण कुठे जाऊन आलो, थोडा विचार करा. नाही का? मग आपण तुळजापूरमध्ये, पण आपण कुठे गेला? बघा तुम्ही, आपले मन कुठे गेले? काटे कावडीचा भार, शिंगापुरी जय जयकार. महाराज म्हणतात, कावडींचं जरी दर्शन झालं तर आपण मागेवा गेल्यासारखं झालं. नाही का? तुळजापूरमध्ये माथ्यांच्या पुढे जाऊन नमस्कार केलं, तिथे जरी दर्शन झालं
अरे सगळ्या तुळजापुरांच्या भक्ताचं दर्शन झालं. मग पंढरी गेल्यानंतर कसं जावं नागेश महाराजाला विचारलं नाही का. पंढरपूरमध्ये येणा वारकऱ्यांचा धर्म कसा आहे होय व्यासपीठ चाललं इकडे विचार. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कसं दर्शन आहे आपलं. आता महाराजांच्या वेळ नव्हतं महाराजांनी मगा सांगितलं असतं नाही का. ज्या वेळेला पंढरीमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी स्नान चंद्रभागेचं केल्यानंतर पहिला अधिकार कुठं आहे पुण्यकराचं दर्शन आहे. पुण्यकरायापासून गेल्यानंतर पुन्हा अधिकार कुठं आहे तर चोकोबारायापाशी आहे. आणि चोकोबारायांचं दर्शन करून मग नामदेवाचं दर्शन आहे. आणि नामदेवाचं दर्शन करून मग जगाच्या मालकांचं दर्शन आहे. पण आमचं तसं नाही. अरे अरे सकाळी जाणे दुपारपासून इकडे तिकडे फिरणे दुपार होई माघारी. कुठे गेलतो पंढरपूरला गेलो माघारी आलो गर्दी कशाला थांबाचा झाले दर्शन मध्ये जाऊन झाले का नाही बाहेरूनच आलो याला म्हणायचं वारकरी. पण जे महाराज म्हणतात माझ्या जातीचे मज भेटतो मग खरा जो वारकरी आहे ते 1200 पंढरपुरातून येत नाही महाराज त्याला म्हणायचं वारकरी. नित्य नेम माझा महाराज म्हणतात मग नेम कोणचा आहे मग आपण भक्ती करायचं मग नेम कोणचा आहे. मग सासरवाडीत किती दिवस राहावं आता म्हणून सासरवाडीला गेलो आपण किती दिवस राहावं 8 दिवस. सकाळी जावं दुपारपासून जेवणे खाणे करावं दुपारून माघारी यावं येणं होत नाही. आग्रह असते सासऱ्यांचा सासूबाचा जात नाही जावाई बापू आजचे दिवस राहावा काय करणार जाऊ राहावंच. सकाळी तुम्ही पुन्हा एखाद्या सासरवाडीचे काय ओळखीचे असतात भाऊजी आजचे दिवस राहावा भाऊजी राहिला हाय करा भाऊजी काय महिनाभर ठेवून घेतो ते राहायसारखं तिथे काय खरं नाही. मग तसं पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जगाच्या मालकाकरता आपण राहू शकत नाही. लागले पाटे वसवशी आपल्या पाठीमागं वसवशी लागले म्हणून तिथं सुद्धा आपलं मन थिर राहत नाही. कशामुळे राहत नाही ध्येय आपल्या तिथं आहे पण लक्षण आपल्या गावाकडे आहे. चिक कुठं आहे घरी आहे नाही का चित्त आपल्या घरी आहे. म्हणून महाराज म्हणतात अशा लोकांना तुकोबारा सांगता की बाबा चोनो चोना ते करावा विचार तारावया फार बहुशिंग नाशिवंत घे जाणारा सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान नाही का. शिट्टे सावधान राहायला सांगितलं. मग महाराज म्हणतं सावध झालं सावध झालं सावध झालं आलो हरीच्या जागरेला आलो हरीच्या जागरेला आलो हरीच्या जागरेला सावध झालं सावध झालं आलो हरीच्या जागरेला आलो हरीच्या जागरेला आलो हरीच्या जागरेला. सावगे झालो आलो हरीच्या जागरणाला. कोणाच्या जागरणाला आपण होते हरिदासाची भेटे हरिदासांची भेट व्हावी म्हणून सावगे राहावं. पण त्याच्याकरता आपण सावध नाही. सावध नेमकं कवा झालो आपण जिथे सावधान म्हणले ज्याला रामदास स्वामी पळून गेले पण आपल्याला आनंद वाटला. सावधान म्हणल्या हरी हरी तुम्ही मंगारे सकळ अनेक नका पोडो गबाळाचे वरी पोडे आहे थोडे नागव शा गबाळामध्ये आपण अडकला. बघा तुम्ही आनंद वाटतो किती दिवस वाटतंय होय. आमच्या गाण्याला विचारू अक्षरा पडल्या आपल्या आनंद किती दिवस वाटतोय 1 महिना 2 महिने 3 महिने नाही का बरोबर 3 महिने आनंद वाटतो. पुन्हा ज्यावेळेला का एक बार इथे जाती झाली ना पुन्हा आनंद आहे काय दुःख आहे पुन्हा कळते. तुम्हाला काय कळते काय कवा म्हणते एखाद्याच स्वतः आपल्याला मुलगा झाला किंवा मुलगी झाली त्यावेळेला आपला अधिकार कमी होत चालला नाही का. त्यावेळेला आपले वजन कमी होत चाललं. आजवर वजन कसं असतंय आहे की आपल्या नाट कोणी करायचं नाही त्या लेकीचाच नाही तुझा नाट करतेस कोण. पण आमचे ज्ञानोबा काय सांगतात बाबा आता गोष्टी पुढे ऐसा चतुर आहे दोन्ही तुझे पाहे पांडुरंगा नाही का. मग आपली गोष्टी कशी राहावी लागल
गोड तुझे रूप गोड तुझे नाम दई माझा प्रेम सर्व काळ. मग आपले जर मुखावत जगाच्या मालकांचे शब्द निघत असले, गोड नाम गोड आहे चांगलं आहे विषय जर वाटत असेल तर महाराज म्हणतात मग कुणाची संगत करावी. आमचे काळेगावकर महाराज सांगायचे बाबा हा कुणाची संगत करावी. फिक्रिया शेंगे महाराज म्हणतात शेंगार पिकलेलं आहे. ज्यावेळेस आपण हातामध्ये घेतो ब्यासही खावं काय होतं करू लागतं हे आपल्याला कळतं. बी बाजूला करून टाकल्यावर गोड लागलं मग ब्यासही खाल्ल्यावर करू लागल. मग महाराज म्हणतात की बाबा तसं जगाच्या मालकांचं नाव घेतल्यानंतर गोड लागलं. पण कशाला लागलं सद्गुरूंची कृपा आपल्यावर झालं मग जगाच्या मालकांचं नाव गोड कळू लागलं. का तिखट आंबट कळू लागलं नाही का. बघा तुम्ही होय बा आता एक एक म्हणू शकतात. तुळजापूरमध्ये हनुमाननगरला सप्ताह चालू आहे. एक दोघं म्हणजे महाराज कुठं मी म्हणलं तुळजापूरला सप्त्याला निघालो. काय त्या 7 दिवस तुमची मजा आहे. म्हणलं कशाची मजा आहे बाबा मग करायचं काय खाऊन पिऊन आयश आहे तुमची याला म्हणायचं रिकामी. तुकोबरांच्या काळात सुद्धा वैरी होते आणि आताच्या काळात सुद्धा वैरी आहेत. वैरी नाही ते असं नाही पण तुकोबराने आमच्या वैऱ्यांचं सुद्धा कौतुक केले नाही का. त्याला सुद्धा तुकोबराने तुझं समजून आणि आता सुद्धा वैरी आहे नाही असं नाही. वैरी कुणाला म्हणा जरा ज्यातलं काहीच कळत नाही त्याचं नाव वैरी आहे. कळालं का अनुभव मला सांगायचं आहे काय जे कळत नाही ते अतिशय जरा कळतंय ते जाम. म्हणून महाराज म्हणतात की आपल्या मंडपामध्ये आपल्या चिंतनामध्ये जर आपल्याला सेवा करावी वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे नाही का. तन मन भाव या ठिकाणी व्हावं लागेल तेव्हा चिंतन कळते. जोपर्यंत आपण इथे राबत नाही ना तोपर्यंत देव कळत नाही संत कळत नाही आणि जगाचं आपलं प्रेम हे कळत नाही. व प्रेमासाठी करणं जग आपल्याकडं कसं बघावं याच्यासाठी करणं परमार्थ नव्हं. परमार्थाचं लक्षण वेगळं आहे. हा तुकोबरा पुन्हा सांगता की बाबा हा आवडे भाव हरिनामाचे नको खेळ करू कोणाच्या गोष्ट पटे लक्ष्मीचा जाण तैसा. म्हणून आमच्या शाना महाराजांनी आवडीने जगाच्या मालकाचं नामच म्हणून आवडीले भावे हरिनाम गावे आवडीने भावे हरिनाम गावे आवडीने भावे हरिनाम गावे आवडीने भावे हरिनाम गावे आवडीने भावे हरिनाम घोषी गावे गावे आवडीने भावे हरिनाम गावे आवडीने भावे हरिनाम गावे आवडीने भावे हरिनाम आवडीले भावे हरिनाम गावे आवडीने 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 भावे हरिनाम गावे सप्रेमन सारे कीर्तन रंगी सप्रेमन सारे कीर्तन रंगी कीर्तन रंगी कीर्तन रंगी सप्रेमन सारे कीर्तन रंगी सप्रेमन सारे कीर्तन रंगी सप्रेमन सारे
करती संसार तरती तरते तरती संसार तरती तरते तरती संसार तरती तरते तरती संसार तरती तरते तरती संसार ए आवडीले भावे हरी नाम गावे सप्रेम नाचावे कीर्तन रंगी सप्रेम नाचावे कीर्तन रंगी आवडे हरी नाम गावे सप्रेम नाचावे कीर्तन सप्रेम नाचावे कीर्तन रंगे आवडी फक्त हरिनामाबद्दल विषयावर का आपल्या मग आवड आहे का आवड आहे पण सवड नाही आणि सवड आहे पण आवड नाही मला सांगा संताची संगत आहे पण पंगत नाही आणि पंगत आहे पण संगत नाही महाराज म्हणतात मग स्वातंत्र्य आहे पण दानशूर नाही का दानशूर आहे पण स्वातंत्र्य नाही मग श्रीमंत आहे एकला सप्त करण्यासारखा माणूस आहे पण दान आवडत नाही आल्या का लक्षात हे की श्रीमंत आहे ज्या ठिकाणी श्रीमंतीचा विचारच करत नाही इतकी श्रीमंत आहे इतकी पापडत आहे महाराज म्हणतात ज्या ठिकाणी एक जणाच्या घरी चहा प्यायला बोलवलं आणि चहा पाण्यासाठी गेल्यानंतर आमच्या नाण्यासारखे कमलेकर आणण्यासारखे माणसं अशी काय गेलं चहा पाणी गेलं एक कपाट त्या कपाट्यांवरून काच लावलं सफरचंद केळी बरेच काय काय वस्तू ठेवलेल्या दिसल्या अहो म्हणजे मी सहज मी बसावं का मी म्हणलं हे असलं कशाला ठेवलं लेकरांना वाटून टाकावं की महाराज आपल्याला लेकरं बाळच नाही म्हणलं आम्ही दोघंच आहो म्हणलं मुलगी नाही ना मुलगा नाही म्हणलं एवढे श्रीमंत आणि तो मग संचती नाही म्हणले म्हणजे कशाला ठेवलं अहो नकली आहे म्हणले खडखड कुठलं तसलं आपलं काम आहे आपलं काम कसं आहे काय वैष्णव नकली राहणं आणि काय वैष्णव जातीवंत राहणं फरक आहे महाराज मग आपण नकली आहो का आपल्याला नकली म्हणायचं का जातीवंत व्हा मग जातीवंत तुकोबरा कुणाला म्हणलात तुकोबरा सांग ज्याच्या मुखाशिक नामच आहे सदुरे त्याला जातीवंत म्हणलं आणि 7 दिवसापुरतं नकली परमार्थ करणं त्याला तुकोबरा म्हणतात मान्यता नाही मग मान्यता तुकोबरा कुणाला देतात बाबा 7 दिवस का वेगळं राहू नामस्मरण देवाचं कर एक पट्ट्या असा भेटला होता सप्त्यात राहायचा जेवण करायचा आणि पाटल्यासारखा मळा बघायचा एक शेजारी मळा असं कुठे केली निवांत झाडाखाली आराम करायचा माईक बरी फुकारली आमच्या प्रकाश महाराजांनी बाहेरगावचे गावातले वाचक प्रवचक सगळे भोजनाकरता लवकर या पट्ट्या उठून भोजनाला यायचं तेवढा पुन्हा साहेबांनी सांगायचे बाबा नाश्ता आलाय नाश्ता बाहेरगावचे गावातले वाचक प्रवचक सगळे नाश्ता करता या नाश्त्याला हजर राहायचं 7 दिवस बाबा 5 मिनिटं विना घ्यावा त्यानं विना घेऊन तरी सेवा कर काही करायचं नाही कुशाल साहेबांनी विचारले नारळ प्रसाद द्यायच्या दिवशी विचारले बुवा मी तुम्हाला 7 दिवस बघतो भोजनाचे टायमालाच दिसतो आणि पुन्हा गाये फक्त कुठे असतं आमच्या साहेबांनी विचारले नाही म्हणजे मी पाटल्याच्या मळ्यात असतो आराम माझी कानाखीर होती की म्हणून सप्त्यात बसत नसतो म्हणजे कारण त्याला तो आवडत नाही म्हणून त्याचे कानाखीर होतात मग मला सांगा किती जणांना देवाचं नाव आवडत नाही सगळ्यांना हातवरी करावं सगळ्यांना हातवरी पुन्हा कोणाला आवडत नाही जरा आवडत नाही ना मरता वेळेस देवा काय लावल्याच माझी आपदा आजा भाग म्हणू नका मग नाही का म्हणून महाराज म्हणतात हा संसार हे दुःख मुळं चौकडे एंगळ रात्रंदिवस तर मळ नाही विश्रांती दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार ओ दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी
संसार दुःख बांधवडी दुःख बांधवडी राही हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार हे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे सुख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे थोडं थोडं भजन काय घ्यावं माहिती आहे कोण कोण जाईल ते करता भजन घ्यावं नाहीतर आपल्या पुढे आमच्या करता हिट करतात आणि हिट करून सांगतात की बाबा हां की बाबा आवड आपली कुठं असावे काय काय मी सांगत तू काय आवड आहे सवड आहे पण परमार्थ जरी आवडत नसेल अरे ज्या ठिकाणी महाराज म्हणतात वाट पायवा भेटीची आवड भेट त्यांची याची का जगाच्या मालकाकरता आपण जाऊ शकतो किंवा येऊ शकतो किंवा जाणं आपल्या घरी श्रद्धेने आहे का जगाचा मालिक जोपर्यंत आपल्या रेडियात आहे ना तोपर्यंत आपण घरापासून जाऊ शकतो घरून हिटवर येऊ शकतो आणि जगाचा मालक आपल्या रेडियातल्या निघून गेल्यानंतर पुन्हा काय म्हणू शकतो कोरोनामध्ये कळाले का नाही देव आहे का नाही चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते हे चाले शरीर कोणाची असते म्हणून महाराज त्यांच्या सत्तेशिवाय काहीच येत नाही महाराज पण त्यांची सत्ता संपली ना आपलं मनुष्य घे आपल्याशिवाय मग कमाला सुद्धा घरात ठेवून येत नाही कोण का ठेवून येते बघा तुम्ही विचार करा बारीक नाही का सकाळी होता चहा प्यायलाय बोललाय हो सगळीकडे फोन केली कोरोनामध्ये कळायला का नाही देव आहे का नाही बघा तुम्ही स्वतःची पत्नी म्हणत होते मी हा तुम्ही काय घाबरायला आणि ज्या वेळेस पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह म्हणल्याबरोबर कळालं
स्वतःची पत्नी सुद्धा जवळ येईना. का बर कसलं गांग संकट होतं, कसलं भेव होतं. जेवणाचा डबा, होय साहेब, जेवणाचा सुद्धा डबा काटिंग सारखावाचं काटिंग. अंगी गेल्यावर पुन्हा विचारायचं किती चांगला होता, मग आता कोण हाय, मी कसं राहू. तेव्हा काठी काठी लांबकी घेऊन डबा सारखं होत होती. मग आता कशाला. म्हणून महाराज ताजा गेला पन्ना गेला, बाप मसंगा गेला, देखत देखत नातू पंतो हे तैसा झाला. महाराज म्हणतात सगळे गेले, आपण राहणार आहो का, आपण हेच जाणार आहे. पण महाराज म्हणतात आमचे मारुती महाराज सांगायचे बाबा हा काही करू नका बाबा, फक्त देवाचं नामस्मरण करा. काही येणार नाही संघ, देवाचं नाम संघ येणार आहे. ह्या तोळ्याचं लॅकिट आहे आपल्या गळ्यात. कसं करता गळती ती माहिती आहे का. हे लॅकिट गळ्यातलं गेलाय ना, सगळी वळावायच्या आधी किती चांगलं होतं म्हणून लॅकिट गपशील काढून घरात ठेवलं झालं. बघा परवा 10 तोळ्याचं लॅकिट केलं ते सुद्धा नाही. आपली स्वतःची पत्नी सुद्धा आपल्याशी लबाड बघायला चालते. सगळे गणवत गोळा झाले ज्या ठिकाणी. पण ज्या वेळेस चौकट फोन केली किती वाजता, 1 वाजता माती बरोबर, लवकर या. पुन्हा आहे का कोण जवळ, कोणी नाही. पुन्हा ज्या वेळेला महाराज मुक्कामाची गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात म्हणू नका आपली वेळ थोडी आहे. म्हणून महाराज प्रमाण जर म्हणून बसलं कीर्तन करू का, म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी बाबा हा आयुष्यामधून जर आपल्याला सावध राहायचं असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणाचे शरीर आणि उत्तम चोरे कीर्ती मागे येरेचे माई काय आणि दुःखाची जनित नाही अज्ञान ते अवसर अविनाश करे आपल्याशी आणि लावे मनापिशे गोविंदाचं. गोविंदाकडं नाही आपलं मन. आपलं मन कुठं आहे, बँकेत 10 लाख आहे ते, 20 तोळे सोनं आहे, 25 पोते गहू आहे, 50 पोते ज्वारी आहे. काय काय आपलं कुठवर आहे आपलं. जोपर्यंत तुम्ही माझं म्हणताव ना, हे माझं आहे सगळं, कुठंपर्यंत म्हणता, जोपर्यंत आपल्या हातपाय चलते ते तोपर्यंत माझं म्हणताव. पण जगातून आपण निघून चाललो ना त्यावेळेला आपलं काहीच नाही संग. मगाच महाराजांनी प्रवचन सांगितलं वस्त्र सुद्धा आपल्या नाही, वस्त्र सांगितलं नाही महाराजांनी, रुपया सुद्धा दुसऱ्याचा असतोय म्हणून. मग एवढी संपत्ती कुणाची, रावणाचं 14 चौकड्याचं राज्य असून नाही का, रावणाची एवढी संपत्ती होती नाही का, तरी रावणाचा ज्या ठिकाणी असणार एक कवडी सुद्धा रावणासंग गेली नाही महाराज. कवडी सुद्धा रावणासोबत गेली नाही नाही का. रावणांचे स्वप्न होते समुद्राचं पाणी गोड करी झाडे करणं. 33 कोटी देवतेनं बांधून घातले होते रावणानं. एवढी ताब्यात होते, रावणाची एवढी श्रीमंत होते, रावणाची एवढी भक्त होते. पण त्याच्यानं सुद्धा स्वप्न पूर्ण झालं. सोन्याला सुगंध आणेल झाडे करणं, समुद्राला शिळे लावे. जर समुद्राला ज्या ठिकाणी स्वर्गाला जर रावणानं शिडी लावली असते तर आपल्यासारखी शहरात रोज गेली असते शिड्या चढून शहरात टाकाची. बघा तुम्ही. म्हणून आपला मुलगा काय करतोय, कुठं जातोय, जोपर्यंत आपण लक्ष घेत नाही ना तोपर्यंत त्याचं नाव शहरात आहे. हां, ज्याच्या घरामध्ये संस्कार चांगले येते, ज्याच्या घरामध्ये लक्ष नाही त्याला म्हणायचं की माझ्या वल्ल्याची मिराशी गागेवा. तुकोबरे म्हणतात माझ्या वल्ल्यांचे मिराशी. मग कोणचे कशा बघेलाय मला सांगायचं आहे काय. चणो चणाकी करावा विचार, तारा वया पार बहुशिंग, नाशिवंत घे जाणार सकळ अभिषेक तो काळ सावड, संत समागमे घराव्यावडी करावे तातडे परमार्थाचे. मग परमार्थ करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच साठी केला होता तास. मग कोणचा तास आहे, परमार्थ करण्यासाठी तास नाही.
काहीतरी आपल्या पिताला वडिलांना सांगून त्या ठिकाणी म्हणते, पप्पा उद्या मला 10,000 रुपये लाग. कशाला? माझी परीक्षा आली, फी भरायचं. काही शिव्या कारण नसते, जाणे 4 दिवस फिरणे मजा करून मागली. शिकलं मला माहीत नाही बरं का, आमच्या गावाकडलं सांगलं. हां, साहेबांना आमच्या गावाकडला पूर्ण अनुभव तिथं होता. म्हणून या ठिकाणी असली अवस्था टिकली आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्याच्या घराण्यामध्ये संस्कार चांगले येते त्याच्या घरी जरूर जगाचा मालक राबते बरं का. आणि ज्याच्या घरी संस्कार नाहीत त्याच्या घरी जगाचा मालक सुद्धा पाऊल टाकत नाही. का टाकत नसेल? अरे नामाचा उच्चारच नाही, नामाचा सुगंध नाही, अरे तिथे जगाचा मालक प्रवेश करीत नाही. म्हणून म्हणायचं, भाव धरून या वाचावी ज्ञानेश्वरी आणि हरिकृपा करी त्याच्यावर. ज्ञानेश्वरी वाचावी सप्त्यात बसून, एकांनी व्हावी अनुभवावी. कसले नाही. अरे अरे काल रात्री बघितलं बघा इथं. हां, संस्कारावर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी कीर्तन गोड लागत नाही त्यांना ज्ञानेश्वरी वाचा वाटत नाही, किंवा हरिपाठ करीत असताना हरिपाठामध्ये उभं वाटत नाही, त्याला काय म्हणायचं? नक्षगीर कोणचं होतं नाही का? नक्षगावर अवलंबून आहे महाराज. ज्याच्या घराण्यामध्ये नक्षगीर चांगला आहे, मग महाराज म्हणतात पुत्र आहे. म्हणून पुत्र व्हावा तर कसा व्हावा? महाराज म्हणतात, या ठिकाणी जगाच्या कल्याणा संतांच्या येभोवते दे कष्ट आहे परोपकार. म्हणून एखादी माता गर्भधार असताना ज्ञानेश्वरी जर वाचत असली तर ते संस्कार तिथे पडते. लहान मुलगा आहे, बातमी सुद्धा आली असेल आळंदीतून, आणि ज्या ठिकाणी तो आईच्या पोटात असताना सुद्धा मातेनं ज्या ठिकाणी दिवस ज्ञानेश्वरी वाचली होती. किती महिन्यांचं बाळ असावं, किती वर्षांचं बाळ असावं. वर्षाचं असेल किंवा नसेल, त्याच्या मुखावर तो मुखपात ज्ञानेश्वरी शब्द उच्चारतात. किती असेल त्याचं पूर्वजन्मांचं पुण्य, म्हणून ते संस्कार येतात. मग त्याचं कसं बाई आगिऱ्या नाही, एखादी जुनी बाया सांगते काय. आणि ज्या ठिकाणी नीट राहावं, नीट बसावं, ज्या ठिकाणी नको काढणे, टाळे वाजवणे, व्यवस्थित बसा म्हणून सांगितलं का, ते असं दिवस जात नाही. म्हणून टी व्ही लावायची. टी देवाचं नाव बघायचं नाही. कसलं बघायचं? टी व्ही काय बघावं? चांगलं आहे ते बघायचं नाही आपण टी व्ही मध्ये सुद्धा. हां, नाचली असली डांगर डिंगर बघावं, मग तिथे घेऊ काढणार आहे. म्हणून महाराज म्हणजे का आजीमाई होती. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आजीमाई गेली, सकाळी बसले भारताचा नकाशा माहिती आहे का, वाकळ, आणि ते वाकळ शिवीक बसले गे. आणि वाकळ शिवीक बसले असल्यानंतर दिवस मावळाला सुनबाई म्हणजे, आत्या दिवस मावळाला काय होईल का इथं? अगं सकाळी लवकर उठून शिवाचा आहे, सोयी कुठे ठेवली मला कळलं नाही. मग उजाडा ठोडका की, उजाडा ठोडका म्हणल्याबरोबर त्याने आपलं चिमणी लावावं घरात, चिमणी लावून हुडकावं का? उजाडा ठोडका म्हणल्यावर बाहेर आले, लाईटीच्या उजाड्यात सोयी हुडकाली तिनं. येऊन बल्पापाशी हुडकाली संध्याकाळच्या 11 वाजल्या 12 वाजल्या. मग आपले चौपदार साहेबासारखे आपलं चालले गे रस्ते. आजी काय करलं? सोयी गमावली आहे बाबा, सोयी हुडकालं. त्यानं वाटलं इथं कुठतरी उपजली असं आपण हुडकू लागावं. त्याने चौपदार हुडकायचे म्हणून पूर्ण भजनीमध्ये हुडकू लागले. गावचा असणारा दौरा, आपल्या साहेबांची गाडी आपल्या दौऱ्याला सहज आले होते. गावचं विलक्षण होतं म्हणून आपले त्यांचा दौरा होता. आल्यावर आजी काय हुडकावं साहेबांनी विचारलं. सोयी गमावल्या. साहेब गेली निघून. गमावली असं राज्याचे वयस्कर म्हातारी दुसऱ्याला जावड्या म्हणून आपले साहेब पुढे गेले. गेल्याबरोबर ज्या ठिकाणी गावचा असणारा कोतवाल, ज्या ठिकाणी पुन्हा आल्या गष्ट घालीत, काय हुडकावं रे एवढी सगळी जमला. सोयी गमावली आजीचे. हरका म्हणलं तुम्हाला कोणालाच कळत नाही. म्हणलं आजी काय गमावले? सोयी गमावल्या. कुठे गमावले? घरात गमावले. मग हे ते कसं हुडका? हे तर उजाड आहे मग हुडकाली. गमावली होती कुठे? घरात. ते हुडकाल ते कुठं? बाहेर. मला सांगा, मग देवाला हुडकण्याकरता, देवाकडे जाण्याकरता कोणाकडे जावं लागेल? आधी संतापाशी जावं लागेल.
म्हणून म्हणलं संताचे पायी हा माझा माझा विश्वास संताची हे पायी हा माझा विश्वास संताची हे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे संताची हे पायी संताची हे पायी